नमस्कार. नेक्स्ट रूल आहे u अपॉन v असेल तर y इज इक्वल टू u अपॉन v वेअर v नॉट इक्वल टू 0. v नॉट इक्वल टू 0 पाहिजे ऑब्वियस आहे कारण डिनॉमिनेटर 0 झालं तर इन्फिनिटी. सो u अपॉन v हे फंक्शन आहे. जसं u डॉट v साठी काही एक रूल आपल्याला आलेला आहे त्यासाठी जी मेथड वापरली तीच सेम इथे अप्लाय करायची आहे. फक्त u अपॉन v असल्यामुळे थोडासा अल्जेब्रा आतलं बदलणार आहे. सो आधीचा जो व्हिडिओ आहे यू डॉट बी चा तो तुम्ही नीट बघा आणि तोच इथे फक्त अप्लाय करणार आहोत आपण. सो आपण फक्त स्टेप्स लिहूया. तेच असणार आहे सेम. वायची इन्क्रीमेंट डेल्टा वाय म्हणून यू मध्ये होते व्ही मध्ये होते मग डेल्टा एक्सने डिवाइड करणार लिमिट घेणार सेम तीच मेथड आहे. फक्त आता यू अपॉन व्ही आहे त्यामुळे त्याप्रमाणे काय अल्जेब्रा असेल ते यूज करायचं. सो आपण काय करणार की वाय मध्ये इन्क्रीमेंट सो वाय प्लस डेल्टा वाय इज इक्वल टू यू प्लस डेल्टा यू अपॉन v प्लस डेल्टा v. y इकडे ट्रान्सफर करतो देयरफॉर डेल्टा y इज इक्वल टू u प्लस डेल्टा u अपॉन v प्लस डेल्टा v माइनस y. बट y इज u अपॉन v देयरफॉर u प्लस डेल्टा u अपॉन v प्लस डेल्टा v माइनस u अपॉन v. आता थोडं सिम्प्लिफाय करायचं झालं तर डिनॉमिनेटर सेम करायला लागेल. तर इक्वल करायचं असेल तर याने ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि ह्याने ह्याला मल्टिप्लाय. मध्ये मायनस साईन येते मग उलट सुलट लिहून चालायचं नाही. त्याच ऑर्डरने लिहा. सो v ने इथे मल्टिप्लाय करायचं v इंटू यू प्लस डेल्टा यू मायनस यू इंटू हे v प्लस डेल्टा अपॉन डिनॉमिनेटर मध्ये v इंटू हा v प्लस डेल्टा v. आता न्यूमरेटर काही सिम्प्लिफाय होतंय का बघा. डिनॉमिनेटर पण होईल. इने v ने v आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय करायचं v स्क्वेअर प्लस v dv आणि न्यूमरेटर काय होतं. सो मल्टिप्लाय करूया. सो होईल हे v इंटू यू किंवा यू व्ही यू काही लिहिलं तरी चालेल मल्टिप्लिकेशन प्लस v डेल्टा यू मायनस यू व्ही आणि हे मायनस साईन आहे सो आतमध्ये मायनस साईन होणार यू डेल्टा व्ही अपॉन हे v स्क्वेअर प्लस v डेल्टा व्ही. असं थोडं आपण ते अल्जेब्रा यूज करून सिम्प्लिफाय करून घेतलं. आता हे प्लस यू व्ही आहे मायनस यू व्ही आहे एवढंच फक्त कॅन्सल होईल. ही टर्म मायनस ही टर्म अपॉन ही टर्म अशी राहिली आहे. आता आपण अर्थात नेहमीची मेथड डेल्टा एक्स ने आपण डिवाइड करणार बिकॉज डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0 आहे. जरी टेंडिंग टू 0 असेल तरी नॉट इक्वल टू 0 सो वी कॅन डिवाइड. सो बोथ साइडला आपण डेल्टा एक्स ने डिवाइड करणार. देयरफॉर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू हे काय काय राहिलं का व्ही डी यू व्ही डेल्टा यू मायनस यू डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स इंटू ब्रॅकेट घालायला लागेल का व्ही स्क्वेअर प्लस व्ही डेल्टा व्ही स्क्वेअर प्लस व्ही डेल्टा व्ही. आता आपल्याला माहिती की डेल्टा एक्स आणि हे हा ब्रॅकेट एकमेकांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये. सो मल्टिप्लिकेशन असेल तर आपण सेपरेटली द्यायची असतात. ईच अँड एव्हरी टर्मला सगळे डिनॉमिनेटर येत नाहीत. हा डिनॉमिनेटर आपण थोडा इकडे सेपरेट घेतला तर डेल्टा एक्स आपण ह्या सगळ्याला याचा डिनॉमिनेटर म्हणून देऊ शकतो. सो विच इज इक्वल टू हा डिनॉमिनेटर म्हणून देऊया. डायरेक्ट वरती लिहिलं तरी चालेल किंवा एक्सट्रीट लिहूया व्ही डी यू मायनस यू डी व्ही अपॉन डेल्टा एक्स याला दिलंय इंटू 1 अपॉन व्ही स्क्वेअर प्लस व्ही डेल्टा व्ही. तर ह्याचं सेपरेट लिमिट घेऊया नंतर आणि ह्याचं लिमिट काय आहे ते बघूया. सो हा डिनॉमिनेटरच आहे. ह्या सगळ्या टर्मसाठी हा डिनॉमिनेटरच आहे. नंतर तो आपण तशा पद्धतीने घेऊ. सो याला आता सेपरेटली आपण ह्याला डेल्टा एक्स देऊ आणि ह्याला डेल्टा एक्स देऊ. सो व्ही डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स मायनस यू डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स आणि या सगळ्याचा डिनॉमिनेटरच ना इंटू 1 अपॉन आहे म्हणजे ते लिहिताना असं लिहू शकतो 1 अपॉन म्हणजे व्ही स्क्वेअर प्लस व्ही डेल्टा व्ही. सो हा न्यूमरेटर झाला. डिनॉमिनेटर ही लेफ्ट साईड झाली. आता डेल्टा एक्स एकदा अपियर झालं की पुढे काय करतो स्टेप आपण डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 लिमिट घ्यायचे बोथ साइड्स. सो लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आता हे असं आलं की आपल्याला माहितीच आहे ह्याचा काय फॉर्म्युला किंवा हे कशाचं आन्सर आहे तर dy बाय dx. सो लेफ्ट साईड आपल्याला कळली काय. राईट साईड काय येते ती आता आपण फक्त बघूया. सो लिमिट आपण याचं सेपरेटली करूया. लिमिटमध्ये काय आहे की आपण प्लस साठी मल्टिप्लिकेशन डिव्हिजनसाठी कसंही लिमिट घेतलं तरी प्रत्येकाला सेपरेट लिमिट देऊन नंतर ते काढू शकतो. सो याचं सेपरेट ह्याचं लिमिट सेपरेट आणि ह्याचं असं तिन्हीचं डायरेक्टच लिहूया. एकदा लिहून मग नंतर नेक्स्ट स्टेपला सेपरेट केलं तरी चालेल. आणि त्यात आपल्याला माहिती आहे ट्रिवियल आहे याचं लिमिट घेऊया डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 व्ही डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स मायनस लिमिट सगळ्यांना दिले म्हणजे लिमिट कॉमन लिमिट ठेवलं फर्स्ट स्टेपला कॉमन लिमिट घेऊ शकता सेपरेटली नंतर
न्यूमरेटरच्या 2 टर्म आणि डिनॉमिनेटरच्या 2 टर्म. u डेल्टा v अपॉन डेल्टा x. डिनॉमिनेटरला आपण 2 टर्म आहेत, डायरेक्ट ह्या स्टेपला आपण देऊन टाकू. सो लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 v स्क्वेअर प्लस लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 v डेल्टा. जसं लेफ्ट साइडचं लिमिट घेतलं तसं कॉमन राईट साइडचं लिमिट घेतलं, बरोबर. ही पहिली स्टेप झाली, पण ती स्किप करून आपण डायरेक्ट, कारण पुढच्या स्टेपला आपण हेच करणार सेपरेटली सगळ्या टर्मचं लिमिट आणि मध्ये जे काही साईन असेल ते. तर आता सगळ्यांची लिमिट्स काय आहेत ती बघूया. ती लिमिट्स एकदा कळली आपल्याला की u अपॉन v चं डेरिव्हेटिव्ह काय असेल ते कळेल, कारण लेफ्ट साइडचा आन्सर काय आहे dy बाय dx. सो dy बाय dx आलंच आहे, राईट साइड काय आहे ते तेवढं फक्त बघायचं. सो लेफ्ट साइडला dy बाय dx इज इक्वल टू, आता लिमिट बघूया. आता v आहे, जरी तो विथ रिस्पेक्ट टू x असेल तरी विथ रिस्पेक्ट टू डेल्टा x नाही, ते तो बाहेर येणार कॉन्स्टंट सारखा, आणि डेल्टा u बाय डेल्टा x चं लिमिट राहणार. सो v बघूया काय होणार आहे ते, v लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 डेल्टा u बाय डेल्टा x मायनस हा u पण तसंच आहे, u पण बाहेर येणार कारण तो u विथ रिस्पेक्ट टू x आहे, पण डेल्टा x आहे ना, जसं fx असतं पण h टेंडिंग टू 0 असेल तर x आहे, तर पुढे आपण h ची व्हॅल्यू घालत नाही. सो u पण बाहेर येणार, u आणि लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 कशाचं राहणार, फक्त डेल्टा v अपॉन डेल्टा x या सगळ्याचं डिनॉमिनेटरला. आता ह्याचं v स्क्वेअरचं लिमिट काय येणार, v स्क्वेअरचं कॉन्स्टंट ट्रीट करणार, पण v स्क्वेअरचं लिमिट v स्क्वेअर, कारण डेल्टा x घालण्यासाठी डेल्टा x नाहीच आहे तिथे कुठे अपीअर झालेला. सो जसं आपण h जिथे नसतो तिथे x आपण तसाच्या तसा बाहेर काढतो, तसंच आहे इथे v तसाच येणार v स्क्वेअर, ह्या सगळ्याचं लिमिट येणार नुसतं v स्क्वेअर. सो दिस इज v स्क्वेअर प्लस याचं लिमिट काय आहे ते बघूया. आता आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलंय ॲज डेल्टा x टेंडिंग टू 0 डेल्टा v डेल्टा y डेल्टा सगळे जे स्मॉल डिफरन्सेस आहेत ते सगळे टेंडिंग टू 0 असतात, आणि जसं आपण ॲज h टेंडिंग टू 0 हे लिमिट घेतो पण ॲक्च्युली लिमिटिंग व्हॅल्यू घालायला जातो तेव्हा जरी ॲज h टेंडिंग टू 0 असलं तरी व्हॅल्यू घालताना आपण एक्झॅक्टली 0 घालूनच सॉल्व्ह करतो, कारण ते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू नियरेस्ट व्हॅल्यू काढतो आपण म्हणून. कारण ॲज h टेंडिंग टू 0 अशी ठेवून आपण व्हॅल्यू नाही काढू शकत, म्हणून एक्झॅक्टली 0 घालतो. तसं तिथे असणार आहे ॲज डेल्टा x टेंडिंग टू 0 डेल्टा v ऑल्सो टेंड्स टू 0, त्यामुळे ह्या सगळ्याची व्हॅल्यू काय येणार 0 येणार. हा सगळा झाला 0 बिकॉज ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा v ऑल्सो टेंड्स टू 0, पण डेल्टा v टेंड्स टू 0 म्हणजे जेव्हा लिमिट सॉल्व्ह करतो तेव्हा डायरेक्टली 0 घालायची असते व्हॅल्यू, त्यामुळे याची व्हॅल्यू 0 झाली आणि मग ही टर्म सगळी दुसरी 0 झाली. आता काय काय राहिलं आणि काय काय त्याचा आन्सर आहे ते बघूया. सो विच इज इक्वल टू काय काय राहिलं v इंटू लिमिट. आता ह्या लिमिटची व्हॅल्यू काय असते तर du बाय dx ना, कारण तो फॉर्म्युला आहे du बाय dx चा. सो v इंटू du बाय dx मायनस हा u आला, u इंटू ह्याचा फॉर्म्युला काय आहे dv बाय dx v डॅश अपॉन सगळ्याला काय आहे हा v स्क्वेअर असं आहे, आणि लेफ्ट साइड होती dy बाय dx. त्यामुळे आपल्याला फायनली हा फॉर्म्युला किंवा रूल असं म्हणू आपण, हा रूल आपल्याला मिळालेला आहे. जर y इज इक्वल टू इफ y इज इक्वल टू u अपॉन v हे फंक्शन असेल तर रूल कसा अप्लाय करायला लागतो, डायरेक्ट असं नाही लिहू शकत आपण की y डॅश इज इक्वल टू u डॅश अपॉन v डॅश, असं डायरेक्ट नाही लिहू शकत, दिस इज रॉंग. हे असं लिहू शकत नाही. तर रूल कसा अप्लाय करायला लागतो की सेकंड, आता मायनस साईन आहे त्यामुळे ही इथे टर्म आणि ही इथे टर्म आणून पण चालत नाही. सो काय असतं त्यातलं जो डिनॉमिनेटरचं जे फंक्शन आहे ते फंक्शन इंटू न्यूमरेटरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईनच आहे, न्यूमरेटरचा फंक्शन इंटू डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटर जे काही फंक्शन असेल त्या फंक्शनचा स्क्वेअर करायचा v स्क्वेअर. पुन्हा लक्षात ठेवण्यासाठी अशी मेथड आहे, u ला फर्स्ट म्हणजे न्यूमरेटरला फर्स्ट आणि डिनॉमिनेटरला सेकंड असे व्हेरिएबल म्हटलं तर पाठ करताना कसं करायचं, सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड स्क्वेअर असं म्हणू शकता, किंवा डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, दिस इज डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. तर हाच रूल अप्लाय करून u अपॉन v चं डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. त्यामुळे असं आलं कुठे की y इज इक्वल टू काहीतरी साइन x
अपॉन लॉग एक्स. तर साइन एक्स अपॉन लॉग एक्स म्हणजे यू अपॉन व्ही आलं तर डायरेक्ट साईनचं कॉस आणि लॉग एक्स 1 एक्स असं डायरेक्ट नाही लिहू शकत आपण. त्यासाठी हा रूल अप्लाय करून मग जे काय डेरिव्हेटिव्ह येईल ते लिहायचं. सो यू अपॉन व्ही साठी रूल लक्षात आलाय. पाठ करायचा तुम्हाला जशा सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तो पाठ करू शकता. पण याच पद्धतीने तुम्हाला ते रूल अप्लाय करून यू अपॉन व्ही असेल तर डेरिव्हेटिव्ह त्याचं काढता येईल. जे प्लससाठी जे इंटूसाठी जे मेथड तीच वापरली आपण, इन्क्रीमेंट डी वाय डेल्टा वाय डेल्टा एक्स डेल्टा यू वगैरे हेच घेतलं, मेथड तीच यूज केली. पण अर्थातच रूल्स वेगळे. प्लस आणि मायनससाठी सिम्पल आहे जसं आहे तसंच यूज करायचं आहे. मल्टिप्लिकेशनसाठी वेगळा आहे आणि डिव्हिजनसाठी वेगळा रूल आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं होतं की साइन एक्स असेल आणि त्याच्याऐवजी साइन एक्स स्क्वेअर आलं तर मग तो स्टँडर्ड फॉर्म्युला वापरून चालतो का? कारण एक्सच्या जागी एक्स स्क्वेअर आलं तर तो डायरेक्ट नाही चालत. त्यासाठी काही रूल अप्लाय करायला लागतो, त्याला म्हणतात चेन रूल. तो काय आहे त्याचंही थोडंसं प्रूफ आपण नंतर पुढे बघणार.